काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं ब्रह्मराक्षसाला दिव्य विमान येतं, ब्रह्मराक्षस निघून जातो आणि सिद्धाला नामधारक पुढे काय झालं असं विचारतो। त्रिविक्रम महामुनी कुंसीला निघून जातात। सद्गुरु गाणगापुरामध्ये आहे, पण त्यांच्या लीला त्यांच्या चमत्कार रोज रोज वाढत चाललाय, सगळीकडे ही वार्ता जाते। अशात उत्तर दिशेला असलेल्या माहूर सारख्या ठिकाणी एक गोपीनाथ नावाचा सधन असा ब्राह्मण आहे, पण त्याला अपत्य राहत नाही, जगत नाही। म्हणून तो आणि त्याची पत्नी दत्ताची आराधना करतात। तया पुत्र होऊन मरती, करी दुःख अनेक रीती, दत्तात्रय आराधिती। स्त्री पुरुष दोघे जण दोघही दत्ताची आराधना करतात आणि सद्गुरूंच्या दत्तात्रयांच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्त होतो। म्हणून ते त्याचं नाव सद्गुरूंच्या कृपेने, दत्तात्रयांच्या कृपेने, दत्तात्रयांच्या आराधनेने, दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्र प्राप्ती होते, म्हणून ते त्याचं नाव दत्त ठेवतात। स्वतः धनवान आहे, त्यामुळे मुलावर प्रचंड प्रेम। पुढे झाला आणिक सुत, तया नाव ठेविले दत्त, दत्त नाव ठेवलं त्याचं। असं ती आपण धनवंत, आपण तर धनिक आहोत, त्यामुळे मुलाचे लालन चालन करण्याकरता कुठलीही कमतरता नाही। एकच मुलगा आहे, तो सुद्धा दत्तकृपेने वाचलाय। एकची पुत्र तया घरी, अतिप्रीती तयावरी, त्याच्यावर प्रचंड प्रेम। 5 वर्षाचा झाला आणि त्याची मुंज केली। झाला 5 संवत्सरी, व्रतबंध केला। तयासी धनिक आहे, त्यामुळे अतिशय जोरात व्रतबंध केला, कारण आजपर्यंत त्यांना मुलगा वाचलाच नव्हता। हा पहिला मुलगा वाचलाय दत्त कृपेने। 5व्या वर्षी मुंज केली, 12 वर्षाचा झाला आणि त्या काळी 12व्या वर्षी विवाह करत होते। हा 13व्या शतकातला काळ आहे, कृत त्रेता द्वापार नाही, कलियुगातलाच आहे, पण 13व्या शतकातला काळ आहे। वर्षे होता 12, त्यासी 12 वर्षाचा झाला, त्याचं लग्नही करून दिलं। अतिसुंदर अशी स्त्री, अतिसुंदर अशी सून, अतिसुंदर अशी नवरी, सगळी चौकशी करून घराणं कसं आहे, मुलगी कशी आहे, काय करते, ईश्वर भक्त आहे की नाही, या सगळ्याची चौकशी करून वर्षे 12 होता तयासी, विवाह करीती प्रीतीसी, अतिसुंदर नोवरीसी, विचारून प्रीतिकारे, असा सगळा विचार करून तिच्याशी लग्न लावून दिलं। मदनाचे रती सरशी, मदनाची जशी रती
तशी ही नवरी दिसत होती, म्हणजे किती सुस्वरूप असेल विचार करा. मदनाचे रतिसरशी, मदनाची जशी रती होती, रूप दिसे नोवरीसी, त्याच पद्धतीचं रूप आणि या नवरीचं दिसत होतं. अतिप्रीती सासू श्वशुरांशी, सासऱ्याला सासूला सुनेचं भारी कौतुक हो, फारच प्रेम सुनेवर. अहो दिसायलाही सुंदर आहे, सुलक्षणीय आहे. महाप्रेमे प्रतिपाळ, अशी सुंदर सुलक्षणी सुशील अशी ती नवरी आहे, म्हणजे यांची सून आहे. मग सासू सासरे अशा सुनेला, अशा मुलीला अतिशय प्रेमाने सांभाळतात. अतिप्रीती सासू स्वशिरांची, महाप्रेमे प्रतिपाळिती, दाम्पत्ती एकच वयासी. आता हे मुलगा म्हणजे तो दत्त आणि ही नवरी तसे एकाच वयाचे. दंपती एकच वायसी, अतिप्रिय महाहर्षी. दोघांनाही आनंद झालाय, कारण एकमेकांना शोभेल असे आहेत, एकमेकांना अनुरूप असे आहेत. वैचारिक, शारीरिक, मानसिक सगळ्या दृष्टीने एकमेकांना अनुरूप आहेत, म्हणून त्या दोघांनाही आनंद झालाय. 12व्या वर्षी लग्न झालं. 16 वर्ष, 4 वर्ष झाले लग्नाला, म्हणजे त्या मुलाचं वय 16 झालं. वर्धता झाली 16शी. अशा आनंदाने राहत होते. सासू सासरे पण खुश होते, सांपत्तिक स्थिती पण चांगली होती, सून पण सुलक्षणी होती. ते दोघंही नवीन दाम्पत्य पण आनंदात होते. अशी 4 वर्ष झाली हो, 16 वर्षाची झाली. आणि त्या दोघा दाम्पत्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. न विसंबती क्षण क्षण. ते दोघही नवरा बायको एकमेकांना सोडून एक क्षणही राहत नव्हते. अतिप्रिय परियेसा. सगळं व्यवस्थित चाललंय, सांपत्तिक स्थिती चांगली आहे, सासू सासरे चांगले आहेत, सून चांगली आहे, नवरा चांगला आहे, ती सगळे चांगले आहेत. पण ऐसे प्रेम असता देखा, अशा ह्याच्यात त्या मुलाला, दत्ताला व्याधी आली. त्या पुरुषात त्याला व्याधी, रोग जडला, त्याला रोग झाला, तो रोगिष्ट झाला. अनेक प्रकारची औषधं दिली, अनेक प्रकारची. अहो धनिक आहे, हा वैद्य, तो वैद्य, तो वैद्य, तो वैद्य. आजकालच्या मध्ये पैसे आहेत, मग या हॉस्पिटलला, त्या हॉस्पिटलला, त्या हॉस्पिटलला करतात पैसा खर्च. तसं यांनी पण धनिक आहेत, अनेक वैद्य बघितले, अनेक औषधं देती, पण काही फरक नाही पडत हो. नवचे अन्न तयासी, त्याला जेवण जात नव्हतं. सदा कादाळ, नाही मला काही खायचं नाही, मला काही, सदा राहे उपवासली. पण त्याची ती स्त्री जी रतीसारखी दिसते, ती पण त्याची भार्या प्रीतीसी, त्याची ती लाडकी बायको, तिचं त्याच्यावर प्रचंड प्रेम. त्यामुळे आपला नवरा जेवत नाही म्हणून तीही जेवायची नाही. नवचे अन्न तयासी, सदा राहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी, आपण न घे सदा अन्न,
ती पण अन्न घ्यायची नाही. बर नुसतं अन्न नाही, तर त्याला जे जे औषध दिलं जायचं ना, ते औषध ती पण घ्यायची. रोग नसताना पुरुषावरी आपुला प्राण, त्याचा तिचा सगळा जीव त्या आपल्या पतीवर होता. त्याच्याबरोबर ती पण रोज उपोषण करायची. पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा. अहो, पतीला समजा एखाद्या वैद्यानी एखादी घुटी दिली आहे, ती घुटी पतीलाही द्यायची ना आपणही घ्यायची. पतीला जे जे देईल ते ती ग्रहण करायची. अहो, 16व्या वर्षी व्याधी झाली, 3 वर्ष रोगात काढली त्यांनी. 3 वर्ष. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी. आणि त्याला त्या रोगाचं रूपांतर क्षयामध्ये झालं. क्षयरोग, क्षयरोगी झाला तो. पण त्याची बायको कशी होती बघा. त्याच्या बरोबर आपणही कष्ट काढत असे. एक लक्षात ठेवा, आजारी माणसाची सेवा करणाऱ्याला त्या आजारी माणसापेक्षा जास्त वेदना असतात. त्याला शारीरिक असतात, पण त्याची सेवा करणाऱ्या सगळ्या बाजूनी वेदना असतात. येणे परी 3 वर्ष झाली व्याधी क्षयाची. पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषा सवे कष्ट तसे. त्या नवरा बरोबर आपण पण कष्ट काढत होती. तो जेवला नाही की आपण पण जेवायचं नाही. त्यांनी जेवढं औषध घ्यावं तेवढंच औषध आपण घ्यायचो. त्याचा देह क्षीण होत होता. आता ही पण त्याच्या एवढंच अन्न जेवायची, त्याच्यासारखंच औषध घ्यायची. त्यामुळे हिचाही देह क्षीण झाला. पुरुष देह क्षीण झाला, आपण तया सरशी अबला. त्याच्यासारखी ही पण झाली हो. दोघं नवरा बायको क्षीण झाली. तीर्थ घेऊन चरण कमळा, पतीचं तीर्थ घेऊन कालक्रमी तया जवळी. अशा प्रकारे ती दिवस कंठत होती. अहो, ती व्याधी इतकी वाढली, कुठल्याही औषधाने बरं वाटेना. दुर्गंधी झाली देह त्याचा. त्याच्या देहाला दुर्गंधी यायला लागली. इतकी व्याधी बळावली. बाबो, 16व्या वर्षापासून सुरू झालेली व्याधी 19व्या वर्षी क्षयामध्ये रूपांतर झाल्यानंतर व्याधी बळावली. कुठल्याच औषधाने फरक पडत नाहीये. देहाला दुर्गंधी यायला लागली. जे येणारे वैद्य होते ते जवळ येत नव्हते, कारण शरीराला दुर्गंधी येते आहे. पण पतिव्रता सुमनतीचे, त्या स्त्रीचं मात्र मन अतिशय चांगलं होतं. ती आपल्या पतीला सोडून राहू शकत नव्हती. दुर्गंधी झाले देह त्याचे, जवळीन येती वैद्य साचे. पतिव्रता सुमनतीचे न विसंदेची क्षणभरी. ती एक क्षण सुद्धा त्याला सोडायला तयार नाही झाली. त्याच्या बरोबरच राहत होती. जी तुके अन्न पतीसी, जेवढे अन्न पतीला तितकेच ग्रास आपणाशी, तेवढंच अन्न स्वतःला. जैसे औषध देती त्यासी, जसं तो जेवायचा तेवढंच ती जेवायची. जसं त्याला औषध द्यायची तेवढं ती औषध स्वतः घ्यायची. माता पिता आप्त तिचे सगळे तिला समजवत होते. काय करतेस बाई तू? पतिव्रता ज्ञानवंती. अहो, ती दत्त उपासक होती. ज्ञानी असणारच. ना ऐके बोल कोणाचे,
तिला सगळे आप्त इष्ट भाऊ बहीण आई वडील सगळे समजावून सांगतात, पण ही ज्ञानवंत पतिव्रता कोणाचंही ऐकायला तयार नाही. 4 वर्ष त्रास काढते बरं, 4 वर्ष. दिव्य वस्त्रादी आभरणे या 4 वर्षात तिने आपल्या अंगावरची सगळी भरजरी वस्त्र अलंकार सगळे काढून ठेवले. त्याजिली समस्त भूषणे, दिव्य वस्त्र आभरण भूषण सगळ्याचा त्याग केला तिने. पुरुषावरी आपुला प्राण, ती म्हणते माझा पुरुष माझा पती जर क्षयाने पीडित आहे, त्याला वेदना होत आहे, त्याला त्रास होतोय, तर मला या सगळ्या दागिन्यांचं काय मोल, काय गरज मला याची. उभयतांची माता पिता, आता तिचे सासू सासरे आणि आई वडील दोघही महाधनिक श्रीमंता. अहो तिचं माहेरही श्रीमंत आणि तिचं सासरही श्रीमंत, पण ती अशा पद्धतीने राहते आहे, अशी वागते आहे. त्यामुळे आई वडिलांना दुःख होत होतं, तर सासू सासऱ्यांना सुद्धा दुःख होत होतं, त्यांनाही बघवत नव्हतं. काय आहे, आमचा मुलगा आजारी आहे मान्य आहे, पण आमची सून सुद्धा बघा हो. अहो जेवढं त्याला जेवायला देते तेवढंच ही घेते, त्याला जे देते औषध तेही घेते. अहो त्याच्यासारखी शरीर यष्टी करून ठेवली आहे, स्वतः आजारी नसल्यानं नाही तरीही तशी दिसते आहे हो. काय दाग दागिना घालत नाही, चांगले कपडे घालत नाही, कुठला उत्सव सण बिन काही नाही. ती म्हणते माझा पतीच आजारी आहे. अनेक जप अनुष्ठान, आता यांनी वैद्याचं झालं, आता जपानुष्ठान सुरू केले. अनेक मंत्रांची हवन सुरू केली, अनेक जप अनुष्ठान मंत्रविद्या महाहवन, महाहवन केलं. अत्यंत निष्ठेने ईश्वर सेवा सुरू आहे, जप चालू आहे, अनुष्ठान चालू आहे. अनेक ब्राह्मण भोजन झालंय, अनेक जप अनुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरमित ब्राह्मण भोजन. त्याची गणना नाही, एवढे ब्राह्मण जेवायला घातले आहेत. करविता त्या उदरा माई आई वडील आणि सासू सासरे, त्यांना हे सगळं शक्य आहे, ते करतायत, कारण दोघंही श्रीमंत आहेत. त्यांना आपल्या मुलाची काळजी आहे, तशी आपल्या सुनेचीही काळजी आहे. यांना आपल्या मुलीची काळजी आहे, तशी जावयाची पण काळजी आहे. म्हणून माहेर आणि सासर दोघही प्रचंड जप अनुष्ठान होम हवन ब्राह्मण भोजन वैद्य सगळ्या परीने कुठून तरी माझ्या मुलाला माझ्या जावयाला बरं वाटू दे, जेणेकरून माझी सून आणि माझी मुलगी व्यवस्थित राहतील. अनेक परीचे वैद्य, लांब लांबून वैद्य बोलवले. इकडे कोणीतरी चांगला राहतो बोलवा त्याला, तिकडे कोणीतरी चांगला राहतो बोलवा त्याला. द्रव्याची चिंता करू नका. अनेक परीचे वैद्य येती, दिव्य रस दिव्य औषध तेही देऊन झालं, पण तरीही कुठल्याही उपायाने अनुष्ठानाने काही होत नाहीये. मोठमोठ्या वैद्यांच्या मोठमोठ्या औषधांनी सुद्धा काही होत नाहीये. शमन नव्हे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले.
आता ती व्याधी फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुसती जाणत्या ज्योतिषाशी. मग शेवटी ज्योतिषाला बोलवलंय. त्याला विचारलं की अरे बघ बाबा, आमचे वैद्य झाले, आम्ही जपानुष्ठान सगळं केलं, तुम्ही काहीतरी सांगा, काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून माझा मुलगा, माझा जावई व्यवस्थित होईल. पुसती जाणत्या ज्योतिषाशी. जाणकार ज्योतिषी बघितला. त्यांनी सांगितलं कुलदेवतेची पूजा करा. कुलदेवतेची पूजा केली. काही केल्या पुत्रासी. सगळं करून झालं. सगळं काही केल्या पुत्रासी. आरोग्य नव्हे सर्वथा. त्याचा काही रोग नाहीसा होईना. त्याच्या व्याधीचं शमन होईना. तेव्हा वैद्य म्हणतात नव्हे बर्वे त्यासी आढळी. राखील जरी चंद्रमोळी. मनुष्य यत्न नव्हे आता. ज्याप्रमाणे हल्ली डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे शेवटी वैद्यांनी पण सांगितलं की आम्ही सगळे उपाय केले, पण आता हे मनुष्याच्या हातामध्ये नाही. आताचे डॉक्टर मग शेवटी असंच सांगतात. त्यांना सुद्धा वैद्यांनी सांगितलं. वैद्य म्हणती त्यावेळी सगळं औषध उपचार सगळं अहो फार मोठमोठ्या घुटी देऊन झाल्या, मोठमोठी औषधं देऊन झाली, काहीही फरक नाही. शेवटी वैद्य म्हणतात नव्हे बर्वे त्यासी आढळ. आता त्याला आढळ राहायचं असेल, बरं वाटायचं असेल तर चंद्रमौळी म्हणजे शिवच वाचेल. शिव म्हणजे आद्य गुरु. शिवच वाचवेल. मनुष्याच्या हातामध्ये आता काहीही राहिलेलं नाही. ऐसे ऐकोनी माता पिता. आता मनुष्याच्या हातात काहीच राहिलं नाही. आम्ही काही करू शकत नाही. हे आता भगवंत परमात्मा वाचवू शकेल असं ज्यावेळेस वैद्य सांगतात त्यावेळेस मात्र आईवडिलांना प्रचंड दुःख होते. ते म्हणतात जगन्नाथा, दत्तात्रया, गुरुनाथा. दत्ताची आठवण काढली. काय हे? अहो आम्ही तुमची आराधना केली, आम्ही तुमची सेवा केली, त्यामुळे आम्हाला आनंदाने पुत्र प्राप्ती झाली. आम्ही पापरूपी आहोत, तरी तुमच्या आशीर्वादाने आम्ही तुमची आराधना केली, आशीर्वादाने आम्हाला पुत्र प्राप्ती झाली. अहो आमच्या वंशामध्ये हा एकच मुलगा, अजून कुठे मुलं आहेत? आणि त्याचं जर तुम्ही रक्षण करत नसाल तर आम्ही आता प्राण देऊ. आई वडिलांनी शेवटी दत्ताला साकडं घातलं. दत्ताला सांगितलं एकाची पुत्र आमचे वंशी, त्या ते जरी न राखीसी, प्राण देऊ तया सरशी. दत्तात्रय स्वामी. हे बघा आता एकच मुलगा आहे आम्हाला, त्याचं जर रक्षण तुम्ही केलं नाही तर त्याच्या बरोबर तो गेला की आम्ही पण प्राण देऊ. आता तुम्ही काय करायचं ते बघा. दत्ताला सांगितलं ऐसे नाना परिदेखा, दुःख करती जननी जनका. असं नाना प्रकारचं दुःख आपण देवावर चिडल्यावर काय काय बडबडतो, तसं ते सगळं बोलून झालं त्यांचं. हो आपण नाही का काय काय बोलतो, आपण काय चुकतो ते नाही बोलत, पण त्याला बोलतो. वारी तसे पुत्र ऐका. एकच मुलगा आहे, बघा बघा बघा. माता पिता आलिंगोनी त्या पुत्राला आलिंगन देत आहेत की अरे बाळा, अरे वैद्य काय सांगतायत बघ रे, तू एकटाच आहेस, दुसरं कोणीच नाहीये. दत्ता याला जर तू वाचवलं नाहीस
तर आम्ही याच्याबरोबर आम्ही जीव देऊ. आपले भोग संपले. तो मुलगा आता सांगतोय. तो मुलगा काय म्हणतोय? म्हणे आपले भोग सरले, आपले भोग संपले. जी चुके ऋण तुम्हा दिधले, तुमचं जेवढं ऋण फेडायचं होतं, तुमच्याकडनं जेवढं घ्यायचं होतं तेवढं घेतलं, अजून काय घेऊ? ऋणानुबंधन चुकायची. हे काय ऋणानुबंध हे चुकणार नाहीयेत. मुलगाही ज्ञानवंत आहे, सून ज्ञानवंत आहे, गोपीनाथ स्वतः ज्ञानवंत आहेत, धनसंपन्न आहेत. त्यांनी सांगितलं, बाबा आई, तुमचे माझे जेवढे ऋणानुबंध आहे तेवढे झाले. तुमच्याकडनं जे काय घ्यायचं होतं ते मी घेतलं, अजून मी काय घेणार? हे ज्यावेळेस अतिशय भावनायुक्त अंतःकरणाने तो सांगतोय, ते ऐकलंय. आई वडिलांना चक्कर आली आहे. पुत्रावरच लोळायला लागले. महादुःख झालंय. म्हणती ताता पुत्र राया, आमुची आशा झाली वाया. अरे काय बोलतोयस तू? आम्हाला काय आशा होती? काय आशा होती? तू आमचं रक्षण करशील, आमचं पोषण करशील, आम्हाला सांभाळशील. अहो, आमच्या मनात हा निश्चय ज्यावेळेस तू जन्माला आला दत्ताच्या कृपेने, तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की तू आमचं रक्षण करणार आहेस, तू आम्हाला सांभाळणार आहेस, तू आमचं पालन पोषण करणार आहेस. आणि तू हे काय बडबडतोय? उपगोनी आम्हासी, आम्हाला काय कंटाळला का काय तू? हा, आम्हाला कंटाळला, आम्हाला सोडून का जातोयस? अरे तू गेला तर आम्हाला म्हातारपणामध्ये कोण आहे? तुला कसा काय धर्म घडेल? मग म्हातारपणामध्ये आमची सेवा नाही केलीस, आम्हाला सांभाळलं नाहीस, तर तुला धर्म कसा घडेल रे? तू काय काहीतरी बडबडतोयस. उपगोनी आम्हासी, आम्हाला कंटाळला का तू म्हणून तू असं बडबडतोयस? कसा सोडून जातोयस? असं कसं बडबडतोयस? असे आई वडील दुःखाच्या आवेगाने त्याला बोलतायत. त्यांचं दुःख आता हे आई वडीलही जाणून आहेत आणि मुलगाही जाणून आहे काय घडणार आहे. पण एक आशा माणसाला असते आणि ती आशा पूर्ण करण्याकरताच सद्गुरूंना शरण जायचं असतं. विधिलिखित जे लिहिलेलं आहे, नियतीने जे लिहिलेलं आहे ते टाळण्याकरताच सद्गुरूंना शरण जायचं असतं. आणि सद्गुरु कृपेने विधिलिखित नियतीने लिहिलेलं टाळायचं असतं. यांना हे सगळं माहिती आहे. त्यांनी दत्तालाही सांगितलं आत्ताच की जर समजा याला वाचवलं नाही तर आम्ही पण याच्या बरोबर प्राण देऊ, कारण तुझ्याच कृपेने आम्हाला झालेलं आहे. या मुलाला असं सांगतात की अरे असं काही बडबडू नकोस, आम्हाला आशा होती. ऐकोनी माता पिता वचन, विनवी तसे आक्रोंदन, करुणा करणा ईश्वराधन, मनुष्य यज्ञ काय चाले. तो म्हणतो आता ईश्वरावरच आधारित आहे का आई? काय मनुष्य काय करू शकणार आहे? तुम्ही भरपूर सांगताय, तुमची मी सेवा करायला पाहिजे, हे सगळं मला मान्य आहे. पण अगं आई, शेवटी ईश्वराच्या अधीन आहे, मनुष्याचं काही चालणार नाही. अहो माता पिता तुमचं ऋण, तुमचं कर्ज मी कसं काय फेडू शकणार आहे? माता पित्यांचे ऋण, आई वडिलांचं कर्ज
मुलांनी जर फेडलं नाही तर तो मुलगा कसला, त्याच्यापेक्षा दगड बरा. माता पित्यांचे ऋण पुत्र करावे उत्तीर्ण, तरीच पुत्रत्व पावणे, नाही तरी दगडापरी. हा मुलगा आई वडिलांना फार सुंदर सांगतोय. आता हा मुलगा आई वडिलांना व्यवस्थित समजावून सांगणार आहे, हा आपल्या पत्नीला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. पण पुढे काय होतं, हा मुलगा वाचणार का, कारण आई वडिलांनी दत्ताला साकडं घातलेलं आहे. दत्ताच्या कृपेने हा झालेला आहे. आता हा आई वडिलांना समजवतोय, नंतर पत्नीला समजवणार आहे. पुढे काय होणार आहे हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.